कार्यकर. आज आपण BPSC 133 कोर्सचं टायटल आहे कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पेपरमधील फेडरल अँड युनिटरी सिस्टीम्स असं युनिटचा अभ्यास करणार आहोत आपण. तर आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण या पेपरमध्ये तुलना का करायची, कशाबद्दल करायची, त्यातले कुठले मुद्दे असावेत, अशी बरीच पूर्वी चर्चा केलेली आधीच्या तासांना आपण ऐकलेली असेल. त्याच्यामध्ये आपण तुलनेचे कुठले फायदे तोटे, त्याचं बेसिक कसं फॉर्म करायचं स्ट्रक्चर हे पण बघितलेलं आहे. तर आधीच्या लेक्चरला आपण असंही बघितलं की संसदीय पद्धती आणि अध्यक्षीय पद्धती म्हणजे काय, संसदीय पद्धतीची वैशिष्ट्ये काय, अध्यक्षीय पद्धतीची वैशिष्ट्ये काय, त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, कुठल्या देशांनी संसदीय पद्धती स्वीकारली, कुठल्या देशांनी अध्यक्षीय पद्धती स्वीकारली, असंही बघितलं. आणि एखादा देश जेव्हा संसदीय पद्धत किंवा अध्यक्षीय पद्धत स्वीकारतो त्याच्या मागे त्या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थिती अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळं त्या देशासाठी कुठली पद्धती योग्य होईल हे ठरवता येतं. म्हणजे संसदीय पद्धती आणि अध्यक्षीय पद्धती सर्वसाधारणपणे जगामध्ये प्रचलित असलेल्या दोन पद्धती आपल्याला आढळतात शासनाच्या. म्हणजे पूर्वीसारखे आता आपल्याला राजेशाही, सरंजामशाही ह्या पद्धती अस्तित्वात असलेल्या दिसणार नाहीत. आणि जिथं असतील तिथं त्या हटवून संसदीय किंवा शासन पद्धती आणण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो. म्हणजे अगदी लोकशाही देश असोत किंवा इस्लामिक कंट्रीज मधले देश असोत किंवा असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या सर्रास पद्धती आढळतात. म्हणजे अगदी हुकुमशाही देश सुद्धा पूर्वी होते तिथे त्याला रिप्लेसमेंट येऊन अशा पद्धती स्वीकारल्या गेलेल्या दिसतात. तर आज आपण या भागामध्ये असं बघणार आहोत की फेडरल अँड युनिटरी सिस्टीम्स ह्या पद्धती काय आहेत. म्हणजे देशामध्ये संसदीय अध्यक्ष पद्धती तर स्वीकारतातच, पण त्याचबरोबर देशाच्या भौगोलिक आकार, सांस्कृतिक जीवन, वंशिक भेदभाव अशा अनेक गोष्टींच्या आधारे आपल्याला त्या देशाने संघराज्य पद्धत घ्यावी का एकात्म पद्धत घ्यावी असे निर्णय या इतर घटकांच्या आधारे घेतलेले आपल्याला दिसतात. तर आज आपण यातला एक एक गोष्ट बघूयात. या युनिटमध्ये आपण संघराज्य व एकात्म राज्य यांचे मूलभूत घटक बघणार आहोत. म्हणजे ही कन्सेप्ट आहे, संघराज्य म्हणजे काय, एकात्म राज्य म्हणजे काय, याचे एक फंडामेंटल काही गोष्टी आहेत, त्याचे फंडामेंटल फीचर्स आहेत ते बघणार आहोत, त्याचे एलिमेंट्स बघणार आहोत. संघराज्य व एकात्म राज्य यातील फरक बघणार आहोत, याच्यात काय फरक आहे हे बघणार आहोत. संघराज्य व एकात्म राज्य यांचे बदलते स्वरूप सुद्धा बघणार आहोत आपण. म्हणजे आदर्श अवस्थेमध्ये संघराज्य व एकात्म राज्य हे आज आपल्याला जसेच्या तसे सापडत नाहीत. तर त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत, परिस्थितीनुसार बदल होत आहेत, काळानुसार बदल होत आहेत, गरजांनुसार बदल होत आहेत. त्याच्यामुळे ह्या बदलांचा सुद्धा अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघूयात की संघराज्य समजून घेणं किंवा संघराज्य म्हणजे काय हे समजून घेणं हे आता आपण बघणार आहोत. तर आता यातला एक बघूयात की संघराज्य व्यवस्थेचा विकास कसा झाला. एक लक्षात घ्या की संघराज्य ही संकल्पना जी आहे ती अशी
अचानक आली आहे असं नाही, तर ती इव्हॉल्व झाली आहे. म्हणजे ती हळूहळू हळू विकास पावली, आणि ती कशी पावली हा थोडासा इतिहास आपल्याला बघितला पाहिजे. आता याच्या मागचा इतिहास असा आहे की 18व्या शतकामध्ये संघराज्य संकल्पना जी आहे ती अमेरिकेस उदयाला आली 18व्या शतकामध्ये. म्हणजेच अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हे 1900 सॉरी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध 1775 ते 83 या काळामध्ये सुरू झालं. इथं जरा चुकून टाईप केलं गेलं 1900, तर ते 1775 असं तुम्ही लक्षात घ्या. या काळात सुरू झाले. मग हे स्वातंत्र्य युद्ध बराच काळ चालू होतं. हे स्वातंत्र्य युद्धाच्या पूर्वी अमेरिकेमध्ये राज्यसंघाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे राज्यसंघ म्हणजे काय आपण बघणार आहोत नंतर, पण संघराज्यापूर्वी तिथे राज्यसंघ होता. मग या राज्यसंघाला जी काही परिस्थिती बदलतीये, जी काही नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत, आव्हानं येत आहेत, त्याला तोंड देता येत नाही असे लक्षात आल्यामुळे काय झालं, 1789 मध्ये प्रतिनिधींनी संघराज्याची स्थापना केली. त्यामुळे राज्याची रचना ठरली. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द गव्हर्नमेंट यामुळे ठरलेलं आहे. आणि ही रचना पुढे संघराज्याचं मॉडेल प्रारूप बनली. आता एक लक्षात घ्या की आता अमेरिकेचा इतिहास इथे आपण खूप सखोल बघणार नाहीये, तेवढा वेळ नाहीये. तर थोडक्यात अमेरिकेचा इतिहास असं सांगता येईल, आणि हे पूर्वी कधीतरी केलेला आहे, रेफरन्स आपल्याला येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये असं सांगता येईल की अमेरिकेच्या ज्या 13 वसाहती होत्या त्या व्यापाराच्या हेतूने तिथे स्थापन झालेल्या होत्या. म्हणजे वसाहतींचा हेतू मूळ काय होता, व्यापार उदीम स्थापन करणं आणि काही आर्थिक फायदे मिळवणं असा होता. आणि या 13 वसाहती ज्या होत्या त्या मूळच्या इंग्लिश लोकांनी स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की इंग्लंड मधल्या इंग्लिश लोकांनी अमेरिकेसारख्या भौगोलिक प्रदेशात जाऊन केवळ तिथं नैसर्गिक सुबत्ता खूप आहे म्हणून वसाहती स्थापन केल्या, कॉलनीज त्याला म्हणता येईल. आणि व्यापार हा त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं, व्यापार आणि आर्थिक फायदा. तर मग त्यांनी त्याच्यासाठी गेले. पण त्याच्यानंतर आपल्याला अमेरिकेचा इतिहासही असा माहिती आहे की अमेरिकेसाठी सुद्धा मूळच्या इंग्लिश लोकांनी काही अन्यायकारी कर लादले, आणि त्यांच्याकडून त्यांना कुठलेही प्रतिनिधित्व ब्रिटिश पार्लमेंटमध्ये न देता त्यांच्याकडून टॅक्स गोळा करणं, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे आर्थिक शोषणाला या वसाहतींना तोंड द्यावं लागलेलं आपल्याला दिसतंय. मग या वसाहतींनी खूप मोठा लढा दिला आणि त्या इंग्लंडच्या वर्चस्वाच्या विरुद्ध असा उठाव करून, लढा देऊन त्यांनी स्वतंत्र देश स्थापन केलेला आपल्याला आढळतो. ओके, म्हणजे या ठिकाणी बोस्टन टी पार्टी फेमस आपल्याला माहित असायला पाहिजे. बोस्टन टी पार्टी म्हणजे वसाहतींकडून जी चहाची खोकी, चहाची पार्सल्स किंवा खोकी जहाजांमधून इंग्लंडकडे जात होती, आणि तर त्यांनी असं त्यावेळेला डिक्लेअर केलं की आम्हाला प्रतिनिधित्व इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये दिल्याशिवाय आम्ही कर देणार नाही, तुम्हाला सेवा पुरवणार नाही. आणि म्हणून ती चहाची खोकी आणि हे समुद्रात बुडवण्यात आली, आणि त्याला ती बोस्टन टी पार्टी म्हणून फेमस आहे. बोस्टनच्या बंदरावर अमेरिकेतल्या वसाहतींना इंग्लंड पासून थोडस स्वास्थ्य मिळालं, सुटकेचा श्वास मिळाला. दुसरी गोष्ट अशी आली की ह्या वसाहती स्वतंत्र झाल्या खरं, पण सुरुवातीला त्यांना काय करावं हे न कळल्यामुळे ते युनाइट झाले फक्त.
त्यांनी एक असोसिएशन तयार केली, राज्यांचा संघ, असोसिएशन किंवा युनियन ऑफ स्टेट्स असं तयार केलं. मग लक्षात आलं की याला सेंट्रल पॉवरच नाहीये, या राज्यसंघाला एक मध्यवर्ती सत्ता नाहीये. मग जर काही निर्णय घ्यायचे आले असेल तर मग हे निर्णय कोण घेणार? मध्यवर्ती सत्ता पाहिजे की नाही. आणि राज्यसंघाची ही जी असोसिएशन संघटना होती ती लूज होती, म्हणजे त्यातनं कुठलंही राज्य कधी बाहेर येऊ शकतं असं. मग इथं कुठंतरी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, एक स्ट्रॉंग असोसिएशन निर्माण केली पाहिजे आणि निर्णय घेऊ शकेल अशी मध्यवर्ती सत्ता स्थापन केली पाहिजे, अशी गरज त्याच्यातून निर्माण झाली. आणि जे काही चॅलेंजेस येत आहेत, अमेरिकेवरती जे काही आक्रमण होऊ शकतात किंवा काय, त्यांना तोंड देण्यासाठी राज्यसंघ तेवढा पुरेसा सक्षम नव्हता असं म्हणायला लागेल. पण याच्यातूनच कुठंतरी एक नवीन निर्णय घेतले गेले आणि मग 1779 साली प्रतिनिधींनी संघ राज्याची स्थापना केली. म्हणजे या पार्श्वभूमीवरती संघ राज्याची स्थापना झाली. म्हणजे अमेरिकेचं संघराज्य हे जगातलं सगळ्यात पहिलं संघराज्य होय. लक्षात आलं? म्हणजे या संघराज्याची असा एक इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि मग हे संघराज्य म्हणजे जणू काही राज्याचं एक स्ट्रक्चर तयार केलं, त्यातून रचनाच ठरली. आणि राज्य कसं असावं, कसं रूल करायला पाहिजे, कसं शासन केलं पाहिजे, ह्याच्यात सतत त्याच्यातून आउटकम आलेले आहेत. आणि पुढं हे संघराज्याचं प्रारूप मॉडेल तयार झालं. मग अमेरिकेचं हे काय मॉडेल आहे ते 1867 मध्ये कॅनडाने स्वीकारलं. म्हणजे लक्षात घ्या की कॅनडाने अमेरिकेची कॉपी केली सरळ, कारण अमेरिकेचं मॉडेल रेडी होतं ते कॅनडाने स्वीकारलं. त्याच्यानंतर 1901 मध्ये ऑस्ट्रेलियाने सुद्धा हे प्रारूप स्वीकारलं. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये संघराज्य व्यवस्था ही 1901 मध्ये सुरू झाली. त्यानंतर युरोपमध्ये स्वित्झर्लंड, बोल्शेविक क्रांतीनंतर USSR, युगोस्लाविया या देशांनी हे प्रारूप स्वीकारले. म्हणजे हळूहळू असं झालं की हे प्रारूप आवडलं आणि मग अनेक देशांनी या प्रारूपचा मॉडेलचा स्वीकार करायला सुरुवात केली असं आपल्याला आढळतं. त्यानंतर आशिया आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या भारत, पाकिस्तान, मलेशिया, नायजेरिया आणि यांनी संघराज्य पद्धती स्वीकारली. म्हणजे याच्यानंतर असं दिसतं की अनेक देशांनी ही पद्धत फॉलो केलेली दिसते. म्हणजे आपल्याला असं काय आढळतं की अमेरिकेतच फक्त संघराज्य असं नाहीये, अनेक देशांनी ही पद्धती स्वीकारलेली आपल्याला आढळते. आता एक लक्षात घ्या की लॅटिन अमेरिका माहित असेल तुम्हाला, अमेरिका खंडातला एक दक्षिणेकडचा जो भाग आहे तो लॅटिन अमेरिका किंवा साऊथ अमेरिका जे आहे त्याला साधारण असं वर्णन केलं जातं की तो लॅटिन अमेरिका. तर याच्यात खूप मोठे मोठे देश आहेत, म्हणजे अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको असे खूप मोठे मोठे देश आहेत. यांनी संघराज्य पद्धती स्वीकारलेली आपल्याला आढळते. आपल्याला लक्षात येत आहे म्हणजे की अमेरिकेतच नाही, दुसऱ्या कॅनडा इतर देशांमध्ये नाही, तर लॅटिन अमेरिकेतले मोठ्या मोठ्या देशांनी सुद्धा संघराज्य पद्धती स्वीकारलेली आपल्याला आढळते. तर भारतामध्ये काय झालं माहितीये का की अमेरिकेपेक्षा थोडीशी वेगळी प्रक्रिया, त्याच्या विरोधी प्रक्रिया आपल्याकडे आढळते. म्हणजे काय झालं की भारतामध्ये असं घडलेलं नाहीये की सगळी राज्य एकत्र आली आणि मग आपण एक केंद्र सत्ता निर्माण केली मध्यवर्ती, असं काही घडलं नाहीये. अमेरिकेच्या बाबतीत तसं झालं की या कॉलनीज होत्या, त्यांना असं गरज वाटली की मध्यवर्ती सत्ता असायला पाहिजे, त्यांनी युनाईट होऊन कॉम्प्रोमाइज करून मध्यवर्ती सत्ता
तयार केली आणि त्यांना थोड्या पॉवर्स दिल्या, अधिकार दिले. तर भारतात तसं नाही ना. भारतात केंद्रातूनच प्रांतांची निर्मिती झालेली आढळते. म्हणजे भारतात जेव्हा भारत निर्माण झाला त्यावेळेला प्रांतही नव्हते इथे. तर भारत हा वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता. लक्षात येत आहे? म्हणजे प्रिन्सली स्टेट्स ऐकून असाल तुम्ही, संस्थानं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये संस्थानांमध्ये भारत विखुरलेला होता. भारताची चक्ल चक्ल दिसतात आपल्याला, तुकडे तुकडे तुकडे. आणि मग पहिल्यांदाच असं घडलं की हे जे प्रांत आहेत ते कधी नव्हे एक आणण्याचा प्रयत्न केला आपण, आणि त्याच्यातून आपली केंद्र सत्ता निर्माण केली. केंद्र सत्तेला कुठले अधिकार राहतील, प्रांतांना कुठले राहतील, हे ठरवायला लागलं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे काय झालंय की केंद्र सत्ता आधी निर्माण झाली, प्रांत नंतर निर्माण झाले. हो ना. अमेरिकेमध्ये वेगवेगळी राज्य आधी होतीच, त्यांनी त्यांची गरज म्हणून एक केंद्र सत्ता निर्माण केली. म्हणजे बरोबर उलटी प्रक्रिया आहे. लक्षात येते? म्हणजे अमेरिकेचं जे संघराज्य आहे ते केंद्राकर्षी आहे. केंद्र सत्ता निर्माण केली. आपलं आहे ते केंद्रोत्साही, म्हणजे केंद्राने राज्यांची निर्मिती केली. आजही नवीन नवीन राज्य उदयाला येतात असं आपल्याला दिसतंय. येते लक्षात? वेगवेगळी राज्य पण भारतामध्ये अशी नंतर नंतर निर्माण झालीत. आपल्याला असं दिसतंय की आजही विविध राज्य, अजूनही नवीन 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 राज्य येत आहे. लक्षात घ्या की 1935च्या कायद्याने संस्थानांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. ओके. वेगवेगळी प्रिन्सली स्टेट्स त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण फारसा प्रतिसाद नसल्याने संघराज्याचा प्रयत्न अर्धवटच राहिला. म्हणजे याच्याकडून फार रिस्पॉन्स आला नाही. म्हणजे 1935च्या कायद्यात सुद्धा असे प्रयत्न झालेत की आपण संघराज्य करावं. तर या कायद्यामध्ये गव्हर्नमेंटचं जो काही आव्हान होतं त्याला सगळ्याच संस्थानांनी समान प्रतिसाद दिला असं नाहीये. तर काहींनीच प्रतिसाद दिला, काहींनी दिला नाही. काहींनी आम्ही स्वतः सुभा मांडू असं सांगितलं, आमचं आम्ही राज्य स्वतंत्र करू असं आहे. त्यामुळे परिणाम असा झाला की आपल्याकडे पहिल्यापासून एक स्ट्रॉंग संघराज्य होणं हा प्रयत्न जो आहे तो अर्धवटच झाला. ओके. मग 1947 मध्ये देशाची सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन संघराज्य स्थापन केलं गेलं. म्हणजे 1947 मध्ये जेव्हा घटना निर्माण केली गेली, 1950 ला घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, पण घटना तयार करताना सांस्कृतिक विविधता, वांशिक विविधता लक्षात घेऊन संघराज्य स्थापन केलं गेलं. राज्यांची भाषावर पुनर्रचना केली गेलेली आढळते. लक्षात येते तुमच्या? म्हणजे 1947 मध्ये प्रयत्न सुरू झाले, पण 1947 ला ताबडतोब राज्यांची पुनर्रचना झाली का? नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक आयोग नेमला आणि त्या आयोगाने भाषिक सूत्र लक्षात घेऊन विविध राज्यामधील एका भाषेच्या लोकांना एकत्र आणून भाषावर रचना केली पाहिजे अशी शिफारस केली. आणि मग काय झालं की भाषावर प्रांत रचना निर्माण केली गेली. म्हणजे ही एक महत्वाची घटना आहे की 1947 मध्ये वेगवेगळ्या देशांच्या गरजा, वेगवेगळ्या प्रदेशांच्या गरजा, सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन भाषांची रचना केली गेली. ओके. तर आता एक लक्षात घ्या की 1956 मध्ये भाषावार प्रांत रचना केली गेली. म्हणजे आज जितकी राज्य आपल्याला दिसत आहेत भारतामध्ये तितकी राज्य 1956 मध्ये नव्हती. 1956 मध्ये सुरुवातीला अगदीच कमी राज्य होती. बरं, याचा बेस काय पकडला? ही राज्य निर्माण करताना प्रोव्हिन्सेस म्हणजे पूर्वी प्रांत रचना होती, प्रांतवार रचना होती. तर प्रांतवार रचना हा त्याचा थोडा पाया, थोडासा आधार
सांस्कृतिक विविधता जपणे, भाषिक विविधता जपणे अशी होती. ओके. एक लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही की 1960 पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्रच होते. म्हणजे 1956 ते 60 या काळातही महाराष्ट्र गुजरात एकत्रच होते आणि ते मुंबई राज्य म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्र गुजरात असं नाव आहे, पण ते मुंबई राज्य अशा नावाने ओळखलं जायचं. आणि मग नंतर परत गुजराती बांधव आणि महाराष्ट्रीयन बांधव यांनी असं ठरवलं, गुजराती आणि महाराष्ट्रांनी, की आपापली वेगळीच रचना, वेगळी राज्य असावीत ना. त्याच्यामध्ये खूप वादावादी झाले. काही शहरं सहजासहजी गुजरातला मिळाली, काही सहजासहजी महाराष्ट्राला मिळाली, पण मुंबई कुणाची याच्यावरती वाद खूप खूप दिवस चालू होता. कारण मुंबईवरती गुजरात्यांनी पण क्लेम केला, महाराष्ट्रांनी पण क्लेम केला. बरं, गंमत अशी आहे की मुंबईमध्ये काय माहितीये का, की आता हा आपला टॉपिक नाही आहे चर्चेचा, खरं आपण थोडं डायव्हर्ट होत आहे. थोडक्यात सांगते की मुंबईमध्ये गुजराती व्यापारी भरपूर आहेत आणि गुजराती व्यापारी किंवा हे जे आहे ते मुंबईचं जे समुद्र आहे तिथूनच झरतृष्ट राजे जे आहेत ह्याच्यामधले ते मुंबई मार्गे चालले आणि ते हळूहळू गुजरातमध्ये सेटल झालेले आहेत. लक्षात घ्या की त्याच्यामुळे हे गुजराती लोक आहेत ना, ते मुंबईत सुद्धा आपल्याला दिसतात आणि व्यापाऱ्याच्या स्वरूपात दिसतात, पारशी दिसतात. पारशी म्हणजे पूर्वीचे झरतृष्ट राजे इराणमधले, त्यांचे ते झरतृष्ट राजांचे वंशज. तर याचं हे खूप खोलात नको जायला आपण आता इथे. तर आपण हे बघूयात की गुजराती आणि मराठी दोन्ही लोकांनी मुंबईवरती क्लेम केला आणि मुंबई आमची असं झालं. पण मग आता असं आहे की मग मुंबई नक्की कुणाची? मुंबई नंतर असं ठरलं, मुंबई एक कॉमन राजधानी करू गुजरात आणि महाराष्ट्राची. त्याच्यावरही मराठी लोक ॲग्री नाही झाले. त्यांनी नंतर असं सांगितलं की मुंबईमधली जी ओरिजिनल देवळं वगैरे जी आहेत ती सगळी मराठी माणसांच्या वंशजांनी, पूर्वजांनी स्थापन केलेली आहेत आणि मूळ मुंबई ही मराठी माणसांचीच आहे. आणि म्हणून असं करत त्यासाठी खूप लढा झालेला आहे मोठा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरे. मग मुंबई शेवटी महाराष्ट्राला मिळून 1960 साली मुंबई गुजरात वेगळे झाले. आजही राज्य निर्मितीची प्रक्रिया चालू आहे. लक्षात घ्या, नवीन नवीन राज्यांची भर पडतीये. आंध्रातून तेलंगण वेगळा निघाला, असे अनेक उदाहरण आपण देऊ शकतो. आता ही झाली गंमत की भाषावर प्रांत रचना केली. मग आता आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारे संघ राज्य स्थापन झालेली दिसतात. लक्षात येतात. म्हणजे संघ राज्याचे आपल्याला 3 प्रकार दिसतात साधारणपणे. एक तर राज्याला सार्वभौम सत्तेत वाटा मिळतो आणि राज्यांना पुरेशी स्वायत्तता मिळते. म्हणजे संघ राज्याचे जे घटक राज्य आहेत त्यांना सत्तेतही वाटा मिळतो आणि स्वायत्तताही मिळते. याचं उदाहरण आपल्याला देता येईल की अमेरिका. हे असं दिसतं की अमेरिका याचं एक उदाहरण आहे की अमेरिकेमध्ये राज्यांनी स्वतःचे सार्वभौमत्व पूर्णपणे सरेंडर केलेलं नाहीये, दिलेलं नाहीये. लक्षात घ्या. आणि काही आवश्यक पॉवर तेवढ्या मध्यवर्ती सत्तेला दिलेल्या आपल्याला आढळतात आणि बाकीच्या सगळ्या पॉवर्स ह्या राज्याकडे ठेवलेल्या आहेत. म्हणजे फक्त कायदा सुव्यवस्था राखणे, काही महत्वाचे निर्णय घेणे, फॉरेन पॉलिसी ठरवणे, अशा काही पॉवर्स फक्त मध्यवर्ती सत्तेला दिल्या आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे याच्यात संघराज्य असते पण केंद्रीकरणाची प्रवृत्ती दिसते. लक्षात आहे. म्हणजे याच्यात संघराज्य आहे, जसं पाहिजे तसं राज्य दिसतील, मध्यवर्ती सत्ता दिसते, ती त्यांना कमांड देत असते, पण केंद्रीकरणाची प्रवृत्ती आपल्याला सगळीकडे आढळते. कसं काय? उदाहरणार्थ याचं भारताचं उदाहरण काय देतं त्या संघराज्याचं?
की केंद्रीकरणाची प्रवृत्ती आहे. म्हणजे भारतामध्ये बऱ्याचदा असे वाद होऊ शकतात की बाबा अमुक तमुकचं नाव का द्यायचं या स्टेशनला किंवा काय, असे वाद आपल्याला आढळतात. आणि अजून एक प्रकार असा आहे की विकेंद्रित प्रदेश म्हणजे काय बरं, की याचा एक अर्थ असा आहे की स्वतःचे ज्या राज्यांना स्वतःचे व्यवहार सांभाळण्याची पुरेशी स्वायत्तता असते अशा यांना विकेंद्रित प्रदेश असं म्हणता येईल. उदाहरणार्थ UK मधलं स्कॉटलंड म्हणजे ते ग्रेट ब्रिटनच्या खाली येतं, पण तरी एका राज्यात राहूनही ते स्वतःची स्वायत्तता सांभाळतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आता याच्यातून एक काय स्पष्ट होतं की एक याच्यातून चित्र असं स्पष्ट की भौगोलिक प्रदेश खूप मोठा असेल, वेगवेगळे सामाजिक गट असतील, वंशिक गट असतील, तर तिथे संघराज्य पद्धत निर्माण होण्याची संधी वाढते. लक्षात येत आहे? म्हणजे संघराज्य निर्माण होण्यासाठी फेवरेबल कंडिशन्स या भौगोलिक प्रदेश आणि सामाजिक गट याच्यातून होतात. विविधतेचे संरक्षण होते संघराज्यामुळे. 1993 मध्ये बेल्जियमने संघराज्य पद्धती स्वीकारली, कारण बेल्जियमला 3 भाषिक प्रदेशांची अस्मिता जपायची होती. लक्षात येत आहे? म्हणून बेल्जियम मध्ये ते असं आढळतं. आता संघराज्याची वैशिष्ट्ये काय सांगा बरं. या सगळ्या वर्णनातून काय कळालं तुम्हाला? संघराज्याची वैशिष्ट्ये म्हणजे पहिलं वैशिष्ट्य सत्ता विभाजन. हे वैशिष्ट्य आहे कारण याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये स्ट्रिक्टली सत्तेची विभागणी करणं अपेक्षित आहे. कोणती पॉवर केंद्र सरकारला, कोणती पॉवर राज्य सरकारला याचा स्पष्टपणे उल्लेख असणं आवश्यक आहे. मग आता या सत्ता विभाजनावरती म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर हे खूप महत्वाचं आहे. या सत्ता विभाजनावरती शिक्कामोर्तब कोण करणार, ह्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? तर तोंडी याला काहीच अर्थ नाही. तोंडी याला कसं आहे माहितीये का, की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कुणीही एक दुसऱ्याची सत्ता सहज काढून घेऊ शकतो, मुजोर होऊ शकतो. म्हणजे याच्यासाठी कुठेतरी लेखी प्रोव्हिजन्स असण्याची गरज आहे. म्हणजे लेखी राज्यघटना असाव्यात असे याच्यातून विचार पुढे आला आणि म्हणून लिखित राज्यघटना हे या संघराज्याचं वैशिष्ट्य झालं. लिखित म्हणजे लिखित स्वरूपात सर्व गोष्टी असल्यामुळे एकमेकांच्या अधिकारांवरती एन्क्रोचमेंट करणं, अतिक्रमण करणं ही गोष्ट याच्यातून आपल्याला टळू शकते असं म्हणायचं आहे. आणि म्हणून लेखी राज्यघटनेची गरज याच्यामध्ये निर्माण झाली आणि हे त्याचं संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. एक लक्षात घ्या की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे राज्य सरकारला स्वतःचे निर्णय बदलण्याचं स्वातंत्र्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे एखादी केस जर आधी घडली, त्याच्यात जो निर्णय दिला गेला सेम तसाच निर्णय पुढच्या केसमध्ये द्यावा, जरी केस सारखी असली तरी, असं नाहीये. आणि म्हणून यांचं काय म्हणणं आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन असल्याशिवाय संघराज्याच्या न्यायालयाला स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही. नाहीतर मग न्यायालय ही बांधील होतील. म्हणून ही संघराज्याची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं की संघराज्याची वैशिष्ट्य काय, कसं तयार झालं, त्याची हिस्ट्री बघितली थोडीशी. पण आता आपल्याला जे बघायचं आहे ते अमेरिकेमध्ये दुहेरी संघराज्य म्हणजे संघराज्याचं बदलतं स्वरूप कसं आहे ते बघायचं आहे. मुळात आता असं आपण बघूयात की अमेरिकेमध्ये एक संकल्पना उदयाला आली ना, त्याच्यामुळं आपण अमेरिकेत ह्याच्यात कसे चेंजेस होत गेले
हे आपण आधी बघूयात, मग नंतर दुसऱ्या देशांकडे आपण जाऊयात. ओके. तर अमेरिकेमध्ये दुहेरी संघराज्य हे वैशिष्ट्य आपल्याला संघराज्याचं आढळते. म्हणजे काय, एक लक्षात घ्या, दुहेरी संघराज्य म्हणजे आता एक लक्षात असं घ्यायचं की मध्यवर्ती सत्ता असते, फेडरल गव्हर्नमेंट. ओके. आणि स्टेट लेवलचं पण गव्हर्नमेंट असं असतं. दोन्हींना आपापल्या सत्ता अधिकार काय असेल असतात. म्हणजे दोघंही आपापल्या अधिकार क्षेत्रात राहून कार्य करत असतात. यालाच आपण ड्युएल फेडरलिझम, दुहेरी संघराज्य असं म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये असं मला तुम्हाला सांगायचं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय सत्तेकडे सत्ता असतेच, पण राज्य सरकारच्या अंडर त्या त्या राज्यात जे जे छोटे छोटे प्रांत असतील त्याच्यावरची सत्ता सगळी त्या राज्याच्या सरकारकडे असते. लक्षात घेताय? म्हणजे त्या राज्याचं सरकार आहे तितकंच केपेबल असायला लागतं. आणि त्या राज्यामधल्या छोट्या छोट्या भागांवरती डायरेक्टली अमेरिकेचं केंद्रावरती सत्ता ही डायरेक्ट रूल करू शकत नाही, तो फक्त त्याच्या परिघामध्ये ऑटोनॉमी पाळत राहतो. त्यामुळे ही दुहेरी फेडरलिझम ही कल्पना अमेरिकेतली आहे. आणि याच्यानंतर अजून एक संकल्पना उदयाला आली, ती म्हणजे 1930-40च्या सुमारास शासनाने अर्थव्यवस्था नियंत्रित केली. म्हणजे तो जो इकॉनॉमिक डिप्रेशनचा काळ होता, तुम्ही कुठेतरी ऐकून असाल, 29-30 मध्ये जगामध्ये सगळी आर्थिक मंदी आली ती, आठवलं का? तर आर्थिक मंदी आली, मग त्यावेळेला काय झालं की सगळी अर्थव्यवस्था जगाची कोलमडायची वेळ आली ती. मग अमेरिकेमधलं जे शासन आहे त्यांनी सगळी अर्थव्यवस्था नियंत्रित केली. त्याच्यामुळे सहकारी संघराज्याची संकल्पना उदयाला आली. याचा अर्थ असा आहे की सहकारी संघराज्य ही एक संकल्पना त्यातनं आली. आणि म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणता येईल की शासन हे व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये उदयाला आणू शकतं. त्याच्यामुळं 1930-40च्या दरम्यान अमेरिकेमध्ये सहकारी संघराज्य ही संकल्पना खूप पॉप्युलर झाली, लोकप्रिय झाली. आणि त्याचं मुख्य म्हणजे शासनाचा लोकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखून लीड घेणे, नेतृत्व करणं ही याच्यामध्ये कल्पना अंतर्भूत. आता हे झालं की मग आपण थोडंसं भारताच्या संघराज्याकडे बघूयात. भारताचं संघराज्य हे केंद्रीकरणाकडे झुकलेलं आहे. याचं मुख्य कारण तर भारताचं संघराज्य आपण आता बघितलंय कसं की अमेरिकेसारखं झालेलं नाहीये, ते केंद्रोत्सारी पद्धतीचं आहे. म्हणजे राज्यांची निर्मिती केंद्राकडून केली गेली आहे, राज्यांना सत्ता सगळी केंद्राकडून मिळते आणि म्हणून ते जरा वेगळं संघराज्य आहे. तर इथं काय दिसतंय आपल्याला की भारतात संघराज्य आहे, राज्यांना सत्ता दिलेत, अधिकार दिलेत, पॉवर्स दिलेत, पण महत्वाचे जे सत्ता अधिकार जे काय असेल, पॉवर्स, ते सगळं केंद्राने स्वतःकडे राखून ठेवलेलं आहे. लक्षात येतंय? म्हणजे काय, आता ह्याच्यात असं आहे की भारताने मुख्यत्वे काय केलेलं आहे, विकसनशील देश असल्यामुळं विकासाचं धोरण आखलेलं आहे. आणि विकासाचं धोरण आखणं, विकासाच्या वेगवेगळ्या योजनांचा पाठपुरावा करणं, त्याची अंमलबजावणी करणं, याच्यासाठी मध्यवर्ती सत्तेला काही
पॉवर्सची गरज असते आणि याचा सगळ्याचा परिणाम होऊन भारताच्या विविध प्रदेशांमध्ये तणाव निर्माण झालेले आढळतात. लक्षात येत आहे, तणाव निर्माण झालेले आढळतात. मग परिणाम असा आहे की प्रदेशांमध्ये जर तणाव निर्माण झाले तर ते तणावात गेलं ना संघराज्य, सगळं टेन्शन्स निर्माण झाली वेगवेगळी आणि या तणावात्मक परिस्थितीमध्ये संघराज्य चालवणं हे अवघड झालं. एक लक्षात घ्या की या सगळ्यात तर भारतात सुद्धा संघराज्य आहे, मान्य आहे, पण ते तणावाखाली आहे. ओके, भारताने विकास धोरण आखल्यामुळं थोडस माणसं ह्याची झाली, प्रवाहामध्ये आली, बरोबर आहे. पण केंद्रीकरणाकडे झुकलेलं संघराज्य आहे हे तर आपल्याला मान्यच करायला लागतं. शिवाय भारतामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म, वांशिक गट, भाषिक गट ही आव्हानं तर वेगळीच आहेत, धार्मिक गट ही वेगळीच आहेत आणि याचा परिणाम असा होतो की हे सगळे वेगवेगळे गट आपापले हेतू साध्य करण्यासाठी, हितसंबंध राखण्यासाठी असं दिसतं की खूप स्ट्रगल करतात, संघर्ष करतात आणि याचा परिणाम असा आहे की सगळेजण हे होतात, आपल्याकडे स्वतःकडे विकासाची फळं खेचायला बघतात आणि याचा एक फायनल परिणाम असा होतो की सगळी प्रदेश तणावाखाली येतात. लक्षात येत आहे, आणि मग एक तणावात्मक अवस्थेमध्ये संघराज्य कंटिन्यू होणं, टिकणं जे काय असेल ते आपल्याला आढळतं. ओके, तर आता आपण काय बघितलं की संघराज्याचं बदलते स्वरूप. मग आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला मगाशी बऱ्याचदा राज्यसंघ असा उल्लेख झाला, काही वेळेला एखाद्या शब्दाचा सतत उल्लेख झाला तर त्या शब्दाचा नक्की अर्थ काय हे म्हणजे काय हे माहीत असण्याची उत्सुकता तुम्हाला असेल असं मला वाटतं. आता एक बघा, आता आपल्याला याच्यात हे बघितलं पाहिजे की राज्यसंघ म्हणजे काय. राज्यसंघ म्हणजे राज्यांचा संघ, म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स, असोसिएशन ऑफ स्टेट्स, परंतु केंद्रीय शासन नसते. या असोसिएशनला केंद्रीय शासन नसते. जर असेल तर ते घटक राज्यांवरती अवलंबून असते. म्हणजे त्यांना जर समजा सेंट्रल ऑथॉरिटी नसेल तर ते घटक राज्यांवरती अवलंबून असतात. ते प्रत्यक्ष लोकांवरती राज्य करत नाहीत, त्यांचा डायरेक्ट संबंध लोकांशी येत नाही, मर्यादित सत्ता असते. ज्यांना स्वायत्तता असते ते कधी राज्यसंघात बाहेरही पडू शकतात. म्हणजे या राज्यांचा जो संघ आहे तो एका स्वार्थी हेतूने केलेला आहे असं म्हणायला लागेल, किंवा टेम्पररी ऑर्गनायझेशन आहे ती. आणि ज्यांना स्वायत्तता हवी असते ना ते कधी बाहेर पडू शकतात. म्हणजे ही याच्यातून फुटून निघण्याचे चान्सेस खूप असतात. आणि घटक राज्य स्वतंत्र असतात, म्हणजे याच्यामधली जी घटक राज्य आहेत ती स्वतंत्र असतात, त्यांना स्वातंत्र्य असतं, स्वायत्तता असतं, एकटं राहू शकतात, ते राज्य संघाबरोबर राहू शकतात. इतकी लवचिकता या संकल्पनेमध्ये आहे. आता याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे 1789 पर्यंत अमेरिका राज्यसंघ होता, त्याच्यानंतर तो संघराज्य झाला. हे जर एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवलं तर या दोन शब्दांमधला जो बारीक फरक आहे तो तुमच्या लक्षात येईल. ओके, म्हणजे कधी कधी संघराज्य, राज्यसंघ असं कन्फ्युजन होऊ शकतं, गोंधळ होऊ शकतो. म्हणून आपण आता या दोन शब्दांमधला फरक काय आहे त्याचा अंदाज घेतलेला आढळतो. आता आतापर्यंत आपण बघितलं की संघराज्य कसं असतं, त्याची वैशिष्ट्य काय, ते बदलतं कसं काय आहे, असं सगळं बघितलं आपण संघराज्य. आता या टॉपिकचा पुढचा जो भाग आहे तो थोडासा बघूयात. आता आपण एकात्म शासन पद्धती म्हणजे काय ते समजून घेताना आपण बघूयात
की संघराज्यापेक्षा एकात्म पद्धती जुनी आहे. म्हणजे मोनोइस्टिक थिअरी ऑफ स्टेट तुम्हाला काही आठवत असेल तर बघा, प्लुरालिस्टिक मॉडेल आणि मोनोइस्टिक मॉडेल. म्हणजे जर मोनोइस्टिक थिअरी बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की राज्य हे एकसंध असं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. आणि थॉमस हॉब्स, जीन बॉदिन यांनी एकसत्तावादाचा पुरस्कार केलेला आढळतो. लक्षात येत आहे. म्हणजे हे जे विचारवंत आहेत हे साधारणपणे एकसत्तावादाचे पुरस्कर्ते आहेत. फ्रान्स इंग्लंड ही एक युनिटरी फॉर्मची जननी आहे एकात्म पद्धतीची. मग इंग्लंडमध्ये आपण लक्षात येईल की मध्यवर्ती सत्ता आहे, तिथं केंद्रीय सत्ता किंवा मध्यवर्ती सत्ता आहे आणि तिथं प्रांत आहेत वेगवेगळे, त्यांना असे खूपसे काही अधिकार नाहीयेत. याचं कारण इंग्लंड हे छोटस राज्य आहे, त्यामुळे इतका काही संघराज्य वगैरे करण्याची त्यांना गरज नाही. त्या प्रांतांना पॉवर्स फारशा नाहीयेत. केंद्र सरकार जे म्हणतात त्याप्रमाणे ते फक्त इम्प्लिमेंटेशन करत जातात. म्हणजे इंग्लंडमध्ये प्रांत आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रचना आहेत, इंग्लंडमध्ये प्रशासकीय युनिट्स आहेत छोटी छोटी, पण दे आर अंडर कंट्रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यांना स्वतःच असं काही स्थान नाहीये जसं अमेरिकेत आहे, भारतात काही प्रमाणात आहे, तसं आपल्याला आढळत नाही. इंग्लंडच्या नंतर फ्रान्समध्ये आपल्याला युनिटरी फॉर्म दिसतो, एकात्म पद्धती. नंतर इटलीमध्ये दिसतो, हॉलंड आणि इतर युरोपियन देशात सुद्धा राष्ट्रराज्याच्या ज्या ज्या देशात राष्ट्रराज्याच्या कल्पना आहेत तिथं तिथं आपल्याला एकात्म शासन पद्धती दिसते. म्हणजे राष्ट्रराज्याची जी कल्पना आहे ती मुळात सगळ्यात पहिलं वुड्रो विल्सननी मांडली खरं म्हणजे 1914 साली. पण ती काही बरेचशी पॉप्युलर झाली आणि त्याच्यातलं मुख्य थीम सूत्र तुम्हाला मी थोडक्यात सांगते की अशी त्याच्यामध्ये कल्पना होती की त्याच्यामध्ये स्वयंनिर्णयाचा अधिकार सुद्धा इन्क्लूड आहे, सेल्फ डिटर्मिनेशन तो इन्क्लूड आहे. की बाबा एखाद्या राज्याला असं वाटलं की मी कुठल्याही मोठ्या राज्यात सामील न होता स्वतंत्र राहील, माझे निर्णय मी घेईल, आणि तर त्या राज्याला तसा हक्क आहे आणि मग त्या राज्याचे राष्ट्रामध्ये त्या राष्ट्राचे राज्यात रूपांतर होते. म्हणजे असं एखाद्या राष्ट्राची भावना असेल तर ते राष्ट्र राज्य तयार होऊ शकतं, म्हणजे नेशन स्टेट. आणि मग असं आहे की याच्यात गंमत अशी झाली की अनेक छोटी छोटी राष्ट्रराज्य तयार झाली, त्यांना स्वातंत्र्यच पाहिजे ना, ती तयार झाली त्याच्यातून. मग याच्यात एक असं दिसतं की बरं ही राष्ट्रराज्य स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्यामुळे झाली, पण ही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केपेबल आहेत का, याचा विचार फारसा केला नाही. कारण परकीय आक्रमणाला तोंड देण्या इतकी ही काही केपेबल सक्षम राष्ट्रराज्य नव्हती. आणि म्हणून मग नंतर ही राष्ट्रराज्य जशी मोठ्या राज्यातून फुटून निघली तशी नंतर ती कुठल्या तरी राज्यामध्ये ऍड पण झाली, नंतर जॉईन पण झाली. म्हणजे स्वतंत्र राष्ट्रराज्य स्थापन करणं एखाद्या लहानशा राष्ट्राला अवघड आहे. आणि मग अशा राष्ट्रराज्यांमध्येच आपल्याला एकात्म शासन पद्धती आढळते. लक्षात येत आहे. एक लक्षात घ्या की एकात्म शासन पद्धती ही फेडरल फॉर्मपेक्षा केव्हाही पुष्कळ चांगली आहे. ओके, कारण एकसंध शासन असतं. आणि आपण असं बघितलं की बदलतं स्वरूप म्हणजे संघराज्य पद्धतीचं बदलत्या स्वरूपात असंही एक बघितलं की सगळी संघराज्य हळूहळू केंद्रीकरण होत चालले तिथे. म्हणजे ती नावाला संघराज्य असली तरी व्यवहारात ती हळूहळू एकात्म पद्धतीकडे झुकतायत. हे पण तिथं आपण अभ्यास केला तर मग त्या मनाने ही परिस्थिती एकदम वेगळी एकात्म शासन पद्धतीची. मग एकात्म शासन पद्धतीची वैशिष्ट्ये काय सांगा बरं. तर पहिली एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की या पद्धतीमध्ये सर्व सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित असतात. म्हणजे
कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर्स असते इथे. आणि ते कुठे असतात? मध्यवर्ती शासन किंवा केंद्र शासन. आणि ती फक्त पॉवर्स डेलिगेट करते, म्हणजे वितरित करते. कळलं? म्हणजे फक्त ते अधिकाराचा वापर करून ऑर्डर्स देते दुसऱ्या प्रांतांना की अमुक तमुक गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करा. तर निर्णय घेण्याचे अधिकार या राज्यात प्रांतांना नसतात. पण गंमत अशी आहे की तर स्ट्रिक्टली सत्ता विभाजनच नसतं. डिव्हिजन ऑफ पॉवर ही भानगडच नाही. केंद्र शासनाला सत्ता, राज्याला कुठली, उर्वरित सत्ता कुणाला, असं काहीच आढळत नाही. अमेरिकेमध्ये उर्वरित सत्ता म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स आहेत त्या राज्य सरकारांना दिलेल्या आहेत. भारतामध्ये उर्वरित सत्ता कुणाला दिल्या आहेत? केंद्र सरकारकडे. म्हणजे हा थोडासा फरक आहे. पण इथं ती प्रकारच नाही ना, सत्ता विभाजनच नाही. परिणाम असा आहे की या राज्यांमध्ये ताठर राज्यघटनेची गरज निर्माण होत नाही. कारण त्या सत्ता विभाजन नसल्यामुळे कोणी कोणाच्या सत्तेवरती आक्रमण करेल असं काही वाटत नाही. परिणाम राज्यघटनेची गरज वाटत नाही. आणि असली तरी ती नवीन नावाला असते, छोटी. इंग्लंडमध्ये तर राज्यघटनाच नाहीये. पण याचं फेमस उदाहरण म्हणजे इंग्लंड. त्यांना गरज नाही राज्यघटना लेखी देण्याची, अलिखित राज्यघटना. आणि इंग्लंडचा सगळा राज्यकारभार जो आहे तो कस्टम्स अँड कन्व्हेन्शन, चालीरीती परंपरा याच्या आधारे चालतो. ओके, असं आपल्याला दिसतं. राज्यघटनाच नाही. याचे राज्यघटना नसल्यामुळं तिथं न्यायालयीन स्वातंत्र्य वगैरे हे प्रश्नही उद्भवत नाहीत. ओके, न्यायालय सुद्धा तिथं प्रशासकीय युनिट म्हणूनच काम बघतात. म्हणजे जसं आपल्याला अमेरिकेत न्यायालयाचं स्वातंत्र्य दिसतं, भारतामध्ये काही प्रमाणात दिसतं, तसं आपल्याला दिसत नाही. अजून एक याचं वैशिष्ट्य म्हणजे एकात्म पद्धतीची दोन प्रारूप दिसतात. दोन मॉडेल्स आहेत. एक तर पदसोपान म्हणजे हायरार्किकल मॉडेल आहे, आणि एक सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक मॉडेल आहे. पदसोपान प्रारूपामध्ये सत्तेची उतरंड आपल्याला दिसते, म्हणजे हायरार्की दिसते. पदसोपान सत्तेचे विकेंद्रीकरण दिसते, उदाहरणार्थ फ्रान्स. तर सेंद्रिय प्रारूपामध्ये गाभा आणि इतर परिघीय घटकांमध्ये संबंध दिसतात. म्हणजे सेंद्रिय स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये कोर पार्ट आणि पेरिफेरल पार्ट याच्यामध्ये कुठंतरी रिलेशन्स एस्टॅब्लिश झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटनचं उदाहरण घेऊ आपण. ब्रिटनमध्ये स्कॉटलंडला सत्ता वेगळी आहे. ग्रेट ब्रिटनचे 4 भाग आहेत, तुम्हाला माहित असेल. स्कॉटलंड, वेल्स, नंतर नॉर्दर्न आयर्लंड म्हणजे उत्तरेकडचं आयर्लंड, आणि इंग्लंड. असं सगळं मिळून युनायटेड किंगडम झालेले ते ग्रेट ब्रिटन. तर त्याच्यामध्ये प्रत्येक हे जे भाग आहेत, वेल्स किंवा यांना यांच्या दिसतात, त्यांना त्यांच्या सत्ता आहेत. म्हणजे हे थोडंसं सेंद्रिय स्वरूपाचं मॉडेल आहे. म्हणजे याच्यात थोडेफार फरक आपल्याला दिसतात. लक्षात येतं? आता या टॉपिक मधला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे कुठला आहे बरं? हा संघराज्य पद्धत आणि एकात्म पद्धत, यात काय फरक आहे हे आता थोडंसं आपण समजून घेऊयात. त्याच्यात काही मुद्दे आहेत, थोडेच मुद्दे आहेत ते अगदी. एक तर पहिला मुद्दा असा आहे की सत्तेचे उगमस्थान, सोर्स ऑफ पॉवर काय आहे. तर संघराज्यामध्ये सत्तेचे उगमस्थान हे आपल्याला असं दिसतं की स्पष्टपणे अधिकार विभागणी असते, आणि केंद्र सरकार, राज्य सरकार याच्यामध्ये स्ट्रिक्टली सत्तेची वाटणी असते, आणि त्याचा सत्तेचा उगमस्थान कॉन्स्टिट्यूशन असतो. कॉन्स्टिट्यूशन हा त्याचा पाया असतो. लिखित आणि ताठर स्वरूपाची कॉन्स्टिट्यूशन असते, राज्यघटना असते.
तर एकात्म पद्धतीमध्ये आपल्याला असं दिसतं की सत्तेचं उगमस्थान राज्यघटना किंवा असं नसतं, तर केंद्र सरकारच असतो. केंद्र सरकार हा राज्यांना काही अधिकार देतो, वेळ आली की तो काढूनही घेऊ शकतो. म्हणजे हे दिलेले अधिकार हे रिव्हर्सिबल आहेत, ते कधीही काढून घेता येतात. म्हणजे इतकी त्याच्यामध्ये लवचिकता असते. हा मुख्य फरक संघराज्य आणि एकात्म पद्धतीमध्ये आपल्याला आढळतो. दुसरं जे आहे ते सत्तेचं स्वरूप. सत्तेचं स्वरूप कसं आहे, हा खूप महत्वाचा गोष्ट आहे. की सत्तेचं स्वरूप हे संघराज्यामध्ये सत्ता या एकमेकांना सांभाळून वापरायच्या असतात. तिथं कुणी अमर्याद सत्ता बघू शकत नाही आणि त्याच्यामध्ये क्रॉस चेक होतं, अनियंत्रित सत्तेला आळा घातला जातो. असं अमेरिकेत तर प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस वापरलंय, म्हणजे सत्ता संतुलनाचा सिद्धांत वापरलाय, सत्ता विभाजनाचा सिद्धांत वापरलाय. म्हणजे सत्तेचं स्वरूप हे अमेरिकेमध्ये असं आहे. तर इंग्लंडमध्ये सत्तेचं स्वरूप केंद्र सरकार जे देईल ते राज्यांनी फॉलो करायचं किंवा राज्यांना तेवढंच मिळतं. असं सत्तेचं स्वरूप असतं. अजून एक महत्वाचा फरक म्हणजे भौगोलिक सीमांची निश्चिती. आता एक बघा की संघराज्य पद्धतीमध्ये भौगोलिक सीमांची निश्चिती म्हणजे डिमार्केशन हे असतं निश्चित. नवीन राज्य निर्माण झालं तर ते नवीन त्याची हद्दसीमा हद्दी ठरवून देतात. पण एकात्म राज्यामध्ये भौगोलिक सीमा ॲज सच फ्लेक्झिबल असतात, लवचिक असतात आणि तितक्या त्या ताठर स्वरूपाच्या नसतात डिमार्केशन लाईन. त्यामुळं ते, कारण शेवटी अंडर कंट्रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंटच सगळ्यांना काम करायचं असतं. त्यामुळं इथं जसे लढे होतात एकेका गावासाठी, तसं एकात्म राज्यात होण्याची शक्यता कमी असते. पुढचा जो एक मुद्दा आहे ते म्हणजे विकेंद्रीकरण विरुद्ध अविकेंद्रीकरण, सेंट्रलायझेशन विरुद्ध डिसेंट्रलायझेशन विरुद्ध नॉन डिसेंट्रलायझेशन, असं पण आपल्याला दिसतं. विकेंद्रीकरण म्हणजे संघराज्यात विकेंद्रीकरण असतं. सत्ता केंद्र सरकारकडून सर्व घटक राज्यांना वितरित केली जाते आणि त्याच्यावरती थोडासा वॉच ठेवला जातो. ती कधी काढून घेतील असं नसतं, पण थोडंसं अंडर कंट्रोल ठेवलं जातं. तर अविकेंद्रीकरण म्हणजे एकात्म राज्यामध्ये सत्ता ही सेंट्रलाइज केली जाते आणि फक्त ऑर्डर्स दिल्या जातात. याच्यामध्ये काही सत्ता चुकून दिली असेल तर ती कुठल्याही क्षणी काढून पण घेतली जाऊ शकते. म्हणजे ही अविकेंद्रीकरणाची पद्धत असं आपल्याला म्हणता येईल. आणि कार्यात्मक स्वायत्तता म्हणजे फंक्शनल ऑटोनॉमी, म्हणजे संघराज्यामध्ये कार्यात्मक स्वायत्तता आपल्याला दिसते की नाही. तसं कार्यात्मक स्वायत्तता आपल्याला एकात्म पद्धतीमध्ये दिसत नाही, कारण त्यांना अंडर कंट्रोल थोडंसं काम करायला लागतं राज्यांना, प्रदेशांना. त्याच्यामुळे संघराज्य पद्धती आणि एकात्म पद्धती यातील फरक हा प्रामुख्याने हा आहे. मग आता आज आपण काय काय बघितलं, आज आपण मुख्य भाग म्हणजे संघराज्य पद्धती आणि एकात्म पद्धती याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, याचं बदलतं स्वरूप कसं आहे हे बघितलं, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते पण बघितलं. लक्षात येत आहे. मग एक लक्षात घ्या की संघराज्य पद्धत सुद्धा आता हळूहळू सगळी संघराज्य एका तणावाखाली काम करत आहेत. जगातली सगळी संघराज्य अंडर प्रेशर आहेत. तो रेटा जो आहे जागतिकीकरणाचा असेल किंवा वेगवेगळी आर्थिक आव्हानं असतील, इतर आव्हानं असतील, या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की ती संघराज्य तणावाखाली आलेत आणि ही संघराज्य हळूहळू एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर आणि डिसेंट्रलायझेशन कडून सेंट्रलायझेशन कडे यांची टेंडन्सी प्रत्येक संघराज्याची दिसते. लक्षात येत आहे. म्हणजे प्रत्येकच संघराज्यास केंद्रीकरणाकडे झुकलेलं असं आपल्याला दिसतं. याचं कारण
आत्ताची जागतिक परिस्थिती, आर्थिक तणाव, जागतिकीकरणाचं वारं, नवीन इंटरनॅशनल आर्थिक रचनेचं आव्हान, अशा अनेक गोष्टी खाली हे सगळे संघराज्य ही तणावाखाली आहेत असं जाणवतं आपल्याला. आणि म्हणून आजची संघराज्य जी आहेत ती असं आहे की थोडीशी केंद्रीकरणाकडे गेली आहेत आणि ते राज्यांचे पॉवर्स थोड्याशा कमी करून केंद्राकडे पॉवर वाढत चाललेले आहेत असं दिसतं. म्हणजे आदर्श संघराज्य जे आहे त्याच्यापासून ती डायव्हर्ट होत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके, दे आर टिल्टिंग टुवर्ड्स सेंट्रलाइज्ड गव्हर्नमेंट. तर म्हणून हे आता आदर्श संघराज्य किंवा आता आज दिसणं जरा अवघड आहे. आज प्रत्येक ठिकाणी असं दिसतंय की ही संघराज्य आदर्शापासून लांब चाललेली आहे. ओके, तर असं आपल्याला म्हणायला लागेल. तर आज आपण काय काय बघितलं ते थोडंसं तुम्ही मनातल्या मनात रिवाईज करा आणि आपण मग पुढच्या लेक्चरला याच्या पुढचा भाग थोडासा बघणार आहोत. तर असं वाटतं मला की की आतापर्यंत आपण भरपूर समजून घेतलेलं आहे संघराज्य म्हणजे काय, एकात्म राज्य म्हणजे काय, राज्यसंघ ही कन्सेप्ट पण आपण शिकली आहे. तर आता आजच्या तासापुरतं आपण बंद करूया आणि थँक्यू.